हे बघा, हे माझं नाव आहे मृदुला खैरे आणि आता आम्ही आहोत नागपूरमध्ये. हे आहे नागपूर एअरपोर्ट आणि माझी क्रू दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली, आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जाणार. तर आता मी वाट बघतो. हे फुल गार्डनसारखं इथे बनवलं आहे आणि सगळीकडे बसून चिल मारतात ते ग्रुपमध्ये तिथे बसलेत आणि हे मस्त एकदम पिकनिक स्पॉट आहे ॲक्च्युली एअरपोर्टच्या बाहेर. किती छान. जय हिंद. आणि आम्ही अजून चाललो आहे. हा एक फ्रेंडली डॉगी इकडे क्यूटचा आणि आमच्यासाठी आली आहे इनोवा. नागपूर ऑरेंज सिटी. फ्लाय हाय लिहिलं इकडे. फ्लाय हाय पण टायगर कॅपिटल. सगळं मस्त सजवलं या रोडवर. सगळीकडे लिहिलं आहे फ्लाय हाय. सगळे मला वेलकम करतात आहे बिकॉज इट्स फ्लाय हाय बंटाय. पोचलो आम्ही इकडे. वाव, खूप पुराने एकदम पुराने बंगले होते थे ना मूवीज में. हाँ, हे आहे रिसेप्शन आणि किती छान आहे. वाव, मस्त एकदम. सगळे हां व्हिडिओ काढतात इकडे क्रू. इकडे ती तो जॅक खाली उभे राहतो आणि वरून ती येते ना टायटॅनिकचा सीन, तसंच वाटतंय. मला आवडलं आहे सगळं. इकडे बघा केक्स आहेत रात्री आणि आपण अजून थोडं पुढे जाऊन बघूया काय किचन कसं आहे. एक मिनिट. हे बघा किती छान. हे मला वाटतं मिंट लीफ. इथे उद्या बुफेसाठी आम्ही येऊ. आता सगळं लाईट वाईट ऑफ केली आहे. उद्या येऊ आम्ही इथे. किती छान. आणि ही मी मृदुला. हॅलो, हाय. महारानी ने ये इथे भूत आहे. हे आमचे क्रू आहेत. आवाज मत करो यार, कल रिहाइड्रेशन मेल आएगा. अरे बापरे, हे कसं आहे हॉटेल. फुल भूत बंगल्यासारखं वाटतंय मला. एक मिनट, आप अंदर आ सकते हो. नहीं, इट्स ओके. नहीं, आओ तो. ओ फक, आवाज सुना. ये क्या है. शिट, मेरे को लग रहा है मैं कोई क्वीन हूँ. रानी साहेब. किती सुंदर, किती छान. दिस इज सो क्यूट. लुक एट दिस. हो रहा है. ये भी देखो, ये भी देखो. राजा रानी का एकदम वो महल जैसा लग रहा है यार. ओ माय गॉड, ये मेरे को. ओ इधर बाथटब. ये देखो बाथटब, लेकिन ये बहुत छोटा है हाइट के हिसाब से. थोड़ा सा फैंसी है. क्या मस्त है यार ये. अच्छा ली मेरिडियन नहीं मिला. आई एम सो हैप्पी. और ये देखो कुछ वार्डरोब जैसा भी है अंदर. मेरे को यहीं पे 30 आवर्स का लेवर चाहिए यार. व्यू क्या है, क्या है व्यू, क्या है. व्यू भी थोड़ा सा नाइस. अभी गंदा कुछ मुझे तो बिल्डिंग्स दिख रही है सब. बट दिस इज सो प्रिटी यार. यस, राणी साहेब झोपायला जात आहे. ये छान बेड यार. मजा आली एकदम. बस ये भी एकदम आंखों को नेत्र सुख मिल रहा है मेरे. पहली बार क्रू एंड यू बिकम चाय. सीरियसली सो नाइस. चलो अभी फटाफट नहाना है. कल हमें रील बनाने. क्वालिटी है, इतना प्यारा है वो खाना. टेस्ट मैंने एक बार खाया, मुझे आई लव इट. गॉट इट. आमचा एसी चालत नाही आहे तर ते चेक करतात. हे सगळं तामझाम कलरफुल पिलोज काढून मी साईडला ठेवणार. मला फक्त एक पिलो लागते. ये पहला होटल है जहाँ क्रू के रूम में ये सब दिया है. ये सब चार्जेबल है बट नॉर्मली क्रू के इसमें ये होता ही नहीं है. और यहाँ ऊपर चखना भी रखा है. क्या मस्त है यार. और ये देखो, और ग्लासेस भी रखे. इतने ग्लास तो क्रू के रूम में कभी भी नहीं होते. आम्ही रूम मध्ये आल्या आल्या टीव्हीवर चालू आहे हास्य जत्रा.
ऑल टाईम फेवरेट. घरी माझ्या यूट्यूबवर हे चालू असतं. हे सॉक्स मी तुम्हाला अजून दाखवले नव्हते. हॅपी फीट बटरफ्लाईज आहे याच्यावर. आणि मी कंटिन्यू करते हास्य जत्रा. आणि हा रूम एवढा छान आहे ना यार, मी तुम्हाला काय सांगू. सगळं असं एकदम महाराजा स्टाईलमध्ये सगळं आहे ना. बघा किती छान, मस्त एकदम. आणि माझे मस्त क्यूट सॉक्स. सुरभी ये मॅजिक देखो. गुड मॉर्निंग. तर मी आता इकडे बॉटल घ्यायला बाहेर आली आहे. यांची ट्रॉली आहे पण इकडे कोण आहे नाही. तर ह्याच्यात बॉटल आहे का पाण्याची, नाही आहे. तर आता मला हाऊसकीपिंगला कॉल करावा लागेल. आणि हे तर फुल दुबई वाटतं यार. हे बघा किती छान. खाली तर असं वाटतं दुबई किंवा कुठे मिडल ईस्टमध्ये आपण आलो आहे. मस्त हॉटेल आहे एकदम, राजेशाही ठाट इकडे. बघा तिथे सोफा पण किती छान आहे. माझा रील बनवण्यासाठी मी शेफची मदत घेतली आणि आता त्यांना इन्स्ट्रक्शन्स देते लाईक अ डिरेक्टर. क्यूट. कैसा लग रहा है आपको? बहुत ही बढ़िया. ये उसको पसंद, तन्मय को पसंद आहे तो वर्थ इट एकदम. ओके गाईज, तर मी आता इकडे रील बनवलं एकदम मस्त. आणि या सगळ्यांनी माझी खूप मदत केली. मी आता नागपूरमध्ये आहे. आणि हॉटेलचं नाव काय आहे? तुली इम्पिरियल. बेस्ट हॉटेल एव्हर. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगसाठी काय बोलणार? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. सबको एक साथ बोलना है. 1 2 टेक 2 1 2 3 गो. बोलो. Who is he? He is my bodyguard and my boyfriend. Yeah. He's totally a green flag. Yeah, he's really into you. I can see that. He protects me from everyone. I love you. Okay guys, तर मी आता रील बनवलं एकदम मस्त. आणि या सगळ्यांनी माझी खूप मदत केली. मी आता नागपूरमध्ये आहे. आणि हॉटेलचं नाव काय आहे? बेस्ट हॉटेल एव्हर. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगसाठी काय बोलणार? 1 2 3 4. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राइब. थँक्यू. एक साथ बोलणार. 1 2 3 गो. हाय. तर रील मी बनवली आणि मी इकडे वरती पूलच्या इकडे आली आहे. तिकडे छान पूल आहे. पण गोष्ट ही आहे की मी स्विमिंग कॉस्ट्यूम नाही आणला. आणि मी स्विमिंग पण नाही करू शकत कारण आज माझा फास्ट आहे आणि मी थकेन. तर ऑब्व्हियसली मला खायला मन करेल. तर त्यामुळे नो एक्सरसाइज आणि नो स्विमिंग. आणि माझी जी क्रू आहे ना ती कुठे तिकडे मॉलमध्ये गेली आहे. ती मला पण बोलत होती चालायला. पण गोष्ट ही आहे की मी पुन्हा जास्त चालू नाही शकत. आज मला थोडं एनर्जी कन्झर्वेशन, थोडं बॅटरी बॅकअपमध्ये मी चालते आहे कारण माझ्या पोटात ऑलरेडी गुडगुड होतं आहे. आणि मी काही खाल्लं नाही. मी आता फक्त पाणी पिणार. नो ज्यूस, नो फ्रूट्स, नथिंग. उद्या सकाळी डिरेक्टली मी 7 वाजता माझा उपवास सोडणार. तर मी महाशिवरात्रीचा उपवास करते जे मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी चालली आहे रूममध्ये परत. आणि रूममध्ये जाऊन मी थोडं पाणी वगैरे पित राहीन, थोडं हायड्रेशन करत राहीन. पण मी काय खाणार नाही आता. डिरेक्टली उद्या सकाळी 7 वाजता. ठीक आहे. तर आली मी आता रूममध्ये परत. आणि माझे केस केवढे छान सेट झाले आहेत. मी एक छान रील बनवला आहे. तर तुम्ही तो बघा जाऊन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तन्मय भटसाठी आहे तो व्लॉग नाही रील. कारण तो खूप क्युटीपाय आहे आणि माझं त्याच्यावर खूप मोठं क्रश आहे. तर मी त्यासाठी तो रील बनवला आहे. तर तुम्ही बघा. आणि माझे केस किती छान सेट झाले आहेत यार. आज एकदम क्युटीपाय केस दिसतात आहे म्हणजे. आणि सगळ्यांनी मला खूप हेल्प केली. इतकं छान हॉटेल आहे हे. आणि स्टाफ पण इतकं गोंडस आहे. आणि मी जे पण मागत होती ना मी त्यांना पहिले बोलली की मी खाल्ला नाही, माझा फास्ट वगैरे. तर मला फास्टचं जे जेवण आहे ते ऑफर करत होते. मी बोलली की नाही, माझा फास्टमध्ये मी फक्त लिक्विड डाएटवर आहे. म्हणजे मी फक्त पाणी पिणार आणि कॉफीशिवाय तर मी राहू शकत नाही. तर मी ब्लॅक कॉफी प्याली आहे. पण मी ज्यूस, फ्रूट्स वगैरे मला काही नको आहे. मी आता उद्या डिरेक्टली सकाळी माझा फास्ट सोडणार आहे. उपवास उद्या सकाळपर्यंत आहे. तर त्यांनी मला केक वेक आणून दिला. मी बोलली मला काय खायचं नाही. तर ते बोलले तुम्ही ना जा तिकडे बेकरीमध्ये आणि तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही घेऊ शकता. मग मी ते 2 पेस्ट्रीज घेतले व्हिडिओसाठी. आणि मस्त मी तो व्हिडिओ काढला. आणि आता वाजले आहेत 5 आणि 7:30पर्यंत मला रेडी व्हायचं आहे. तर माझ्याकडे 2.5 तास आहे. आता त्याच्याला 1-1.5 तास तर एडिटिंगमध्ये असेल कारण मी खूप वेगवेगळ्या अँगलने ना ते व्हिडिओ काढला आहे. तर असं आहे की तो व्हिडिओ एकदम परफेक्ट
दिसायला हवा, तर मी वेगवेगळे शॉर्ट्स घेतले वेगळ्या साईडने. तर मी त्याच्यातून बघेन की कोणतं मला सही वाटलं आहे, मग त्याच्यातून मला एडिटिंग करायचं आहे. तर त्याच्यात जाणार थोडा टाईम. आणि तेच माझं फास्ट आहे, हर हर महादेव. आणि छान एकदम सगळे छान छान लोक भेटतात ना, तेवढं चांगलं वाटतं. मोस्टली ना सगळे रागातच असतात, कारण डिलेज असतं, लोकांची कनेक्टिंग फ्लाईट असते आणि काय काय. पण कधी कधी असे लोक भेटतात ना छान, आणि मग ते तुम्हाला एकदम आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करतात ना, मग इतकं छान वाटतं की हां चल, देर इज सम ह्युमॅनिटी इन दिस वर्ल्ड. तर चांगलं वाटतं. आणि आता घरी कॉल करेन, रॉकेशशी बोलेन थोडा वेळ. रात्री मी 10चा काहीतरी लँडिंग आहे, तर होपफुली फिंगर्स क्रॉस्ड लवकर आम्ही लँड होऊ. कारण मला घरी जाऊन ते 4 प्रहर असतात महाशिवरात्रीचे, तर प्रत्येक प्रहरमध्ये एक एक पूजा करायची असते. ते मी घरी जाऊनच करेन, कारण सगळं जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत पूजेचे ते सगळे घरी आहेत, बेलपत्ता आणि मध आणि दूध आणि हे सगळं. तर ते मी घरी जाऊन करेन सगळी पूजा. आणि रात्रभर मी जागणार आज, तर होपफुली मला भूक तर नाही लागणार. हे बघा, मी कोविड टाईम्समध्ये ना मला सवय आहे न खाता राहण्याची. तर मी असं करायचे ना, मी 15-15, 16-16 तास ना मी घरातून निघताना मास्क घालायचे, आणि मी ते घरी येऊन आंघोळ करून स्टीम घेऊन सगळं सामान माझं सॅनिटाईज करून मी खायची. तर मी 20-25 तासाचे पण फास्ट केले आहेत कोविड टाईम्समध्ये. म्हणजे असं ठरवून नाही, पण माझे झाले आहेत फास्ट. त्यामुळे भुकेवर माझं खूप कंट्रोल आहे. खाणं मला असं नाही, पण ज्या दिवशी असं असं ना की स्वतःहूनच मी डिसाईड केलं नाही खायचं, त्यावेळी थोडं जेवणाची आठवण येते. आणि माझी क्रूने काल काय काय मागवलं, पुन्हा असं सुगंध दरवळत होता. आणि फ्लाईटनंतर तुम्हाला माहिती आहे ना किती थकायला होतं. तर काल मी फ्लाईटवर लास्ट एक केळं खाल्लं, आणि मी थोडे मखाना खाल्ले फ्लाईटवर, कारण अजून मला काय आवडत नाही. तर ते माझं लास्ट होतं. आणि लास्ट प्रॉपर जेवण ना काल मी 5 वाजता लंच केलेलं ते होतं. तर आता होणार, न होण्यासारखं नाही आहे, एकदम इम्पॉसिबल नाही आहे, होणार. आणि काम पण आज जास्त एकच सेक्टर आहे, पण खूप सारे असे सारे आहे, पण सगळं होणार. कारण मनामध्ये ती श्रद्धा असायला हवी की हर हर महादेव, जय शंभो, सगळं एकदम नीट होणार माझ्या आयुष्यामध्ये. आणि एक दिवस फास्ट केल्याने काहीच नाही होत. तर लेट्स डू इट. सगळं सही चाललं आहे, सगळं चांगलं होणार. आणि आता मी फटाफट माझं व्लॉग एडिट करायला घेते. आणि केस म्हणजे मला स्वतःलाच बघून एवढं छान वाटतंय, फुल एकदम मस्त सेट झाले. पण मी असे केस घेऊन जाऊ शकत नाही, कारण फ्लाईटवर ना कॉलरपर्यंतच पुढून अलाउड आहे, चिन लेवलपर्यंत. आणि पाठून पण माझे कॉलरच्या खाली जाणार आहे, तर हे अलाउड नाही. आणि आज डेड हेडिंग क्रू आहे, 6 क्रू येतात, तर त्याच्यात एक लीड पण असणार. म्हणजे एकदमच प्रॉपर ग्रूमिंग असायला हवं. कारण मग ती कंप्लेन करू शकते ना की ही स्वतः लीड असून असे लांब लांब केस ठेवते आणि ग्रूमिंग स्टँडर्ड्स फॉलो नाही करत आहे. तर त्यामुळे आता ह्याच्यावर बन बांधावं लागेल मला, पण इट्स ओके, लेट्स डू इट. थँक्यू.